तुम्हाला आश्चर्य येणार की इस्रायलमध्ये पण आपला चुडा चांगल्यापैकी जातो. इस्रायलमध्ये इस्रायल आणि पुन्हा कनेक्शन खूप चांगले. तुम्हाला असं नाही वाटलं का की कधी पाम ऑइल वरती जावं, कारण मार्जिन वाढू शकतं किंवा त्याचं अजून शेल्फ लाईफ वाढू शकतं? म्हणजे मार्जिनसाठी आमचे कस्टमर आम्हाला कधी नाराज करत नाही आणि क्वालिटीसाठी आम्ही त्यांना कधी नाराज करत नाही. तर आमच्या चुड्यामध्ये काय खूप जास्त कॉम्बिनेशन नाही, खूप जास्त मसाले नाही. म्हणजे आमच्या कारखान्यामध्ये मसाले कमी, तुमच्या घरी जास्त असणार. आमच्या चुड्यामध्ये कांदा लसूणही आम्ही टाकतो. बापरे. मुळात लक्ष्मीनारायण चिवडा सुरुवात कशी झाली? अंग्रेज काल होता आणि त्यावेळी काहीतरी वाद झालते अंग्रेज बरोबर, तर त्यांनी ते अंग्रेजांचे दोन्ही हात तोडले. बापरे. आणि जे पहिली ट्रेन भेटली होती त्यांनी ते फरार झाले. अंडरग्राऊंड राहण्यासाठी ते काबूल, बर्मा, अफगाणिस्तान असं फिरत फिरत ते शेवटी मुंबईला येऊन ते स्थायिक झाले. आमच्याकडे हातगाडीचं लायसन्स आहे 1945चं. तेव्हा मिळायचं असं काहीतरी? ती कॉपी अजून आहे आमच्याकडे, ते लायसन्सही अजून आहे आमच्याकडे. वा. तर आता आमच्याकडं 100% ट्रान्स फॅट फ्री आहे. हो कसं काय? ते तळलेलं असून हा तळलेला असतो, फॅट आहे पण. आमच्या इथं जे लेडीज फोर्स आहे किंवा आमचं स्टाफ आहे त्यांना सेव्हिंगची हॅबिटसाठी त्यांचं SIP वगैरे चालू करून दिले आम्ही. वा. आमचं जे मेन टेस्टर जे म्हणतात ते आम्ही कायम 3 ते 5 वर्षाच्या मुलांना देतो. तर आमचं प्रोडक्ट असं आहे की कस्टमर म्हणतात पुण्यापासून जर जेव्हा त्यांना बाहेर जायचं असतो, तिकीट नसेल तरी चालेल पण चुडा असायला पाहिजे. आता कुठे पुढे बघताय तुम्ही की हे पुढे जाऊन काय करायचं आहे याचा, तुम्हाला हे कुठेपर्यंत न्यायचं आहे? अंग्रेज जेव्हा भारतात आलते त्यांनी लोकांना चहा पियायचं शिकवलं. आता आम्हाला अंग्रेजांना चहा बरोबर चुडा खायचं हे शिकवायचंय.